बोगस कागदपत्रांवर कोट्यवधींच्या जागेची खरेदी विक्री, माजलगावात मोठा घोटाळा उघड। बीड जिल्ह्यातील माजलगावमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आलंय। बोगस कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांच्या मोक्याच्या जागेची बेकायदा खरेदी विक्री केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत असून या प्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधकांनी थेट पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिलं आहे। मात्र 10 दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। माजलगाव शहरातील जुन्या मोंढा भागात असलेल्या एका अत्यंत मोक्याच्या ठिकाणच्या सुमारे 1800 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या जागेची बेकायदा खरेदी विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। ही जागा देवखेडा येथील रहिवासी दिवंगत राजाराम धोंडीराम जोगडे यांची असून त्यांच्या मृत्यूनंतर वारस नसल्याने मालमत्ता वादग्रस्त ठरली होती। या परिस्थितीचा फायदा घेत बाळासाहेब तुकाराम जोगडे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून माजलगाव नगरपालिकेतील काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने स्वतःचे नाव PTR वर नोंदवल्याचा आरोप आहे। यानंतर मूळ मालकाचे वारस श्रीकृष्ण तुळशीराम जोगडे आणि प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलन करत आक्षेप घेतला। यावर मुख्याधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन 8 ऑगस्ट 2025 रोजी बाळासाहेब जोगडे यांचे नाव वगळून राजाराम धोंडीराम जोगडे यांचे नाव PTR वर पूर्ववत केले होते। तरीही बेकायदा रजिस्ट्री असे असतानाही बाळासाहेब तुकाराम जोगडे यांनी बोगस हरकत प्रमाणपत्राचा वापर करत 15 सप्टेंबर 2025 रोजी सदर जागेची रजिस्ट्री प्रल्हाद सूर्यकांत होके यांच्या नावे करून दिल्याचा गंभीर आरोप आहे। रजिस्ट्री वेळी जुन्या PTTR चा वापर करून नगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्याचा आरोपही करण्यात येत आहे। या प्रकरणात प्रभारी सहाय्यक दुय्यम निबंधक गणेश चौधरी यांच्याशी संगनमत झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे नगर परिषदेकडून 8 सप्टेंबर 2025 रोजी दस्तऐवजांची फेरतपासणी करण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून खरेदी विक्रीचा दस्त करण्यात आल्याचा आरोप आहे। पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह। प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी गोपाळ पैंजणे यांनी तक्रार आणि आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर रजिस्ट्रीसाठी वापरण्यात आलेली कागदपत्रे बोगस असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर माजलगाव सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाने 29 डिसेंबर 2025 रोजी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी पत्र दिले आहे। मात्र 10 दिवस उलटूनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने संशय निर्माण झाला असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आंदोलनाचा इशारा, गुन्हा दाखल न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाने अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। आता या प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। बीड प्रतिनिधी राजरतन डोंगरे। डोकं वर काढलेलं आहे आणि ही भूमाफिया थांबायचं नाव घेत नाहीत। कोणाचा प्लॉट कोणाच्या नावानं, कोणाच्या शेताची रजिस्ट्री दुसऱ्याच्या तिसऱ्याच्या नावानं अशी ही भूमाफिया या ठिकाणी काम करत आहे। असाच एक प्रकार आपल्या समोर आलेला आहे, तो की जोगडे परिवारातील जी की 30/60 एवढी जागा या ठिकाणी मेन मार्केटला करोडो रुपयाची प्रॉपर्टी जी आहे, मूळ मालक आज आपल्या सोबत आहेत श्रीकृष्ण जोगडे। यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडूनच माहिती करून घेणार आहोत। जोगडे साहेब, मला एवढं सांगा की तुम्ही नेमकं काय सांगाल, तुमची नेमकी कोणती जागा आणि किती जागा आहे या ठिकाणी? मोंढ्यामध्ये दुकान लाईनमध्ये 5 गाड्या आहेत, 60/30ची लांबी रुंदी आहे आणि ती माझे सख्खे चुलते राजाराम धोंडीराम जोगडे यांच्या नावाने होती। त्यांना सख्खा भाऊ एकच होता। त्यांना 2 बायका विना संतान मरण पावल्या। त्यांना कुठली संतती नसल्यामुळं आणि त्यांना सावत्र भाऊ 7 होते। सख्खा भाऊ एकच होता, ते म्हणजे माझे वडील तुळशीराम धोंडीराम जोगडे। त्यांचे आम्ही 7 वारसा आहोत। तरी पण सावत्र भावाने मृत्यूपत्र त्याच्या नावावर करून घेतल्यामुळे काही दिवसापूर्वी बनावट त्यांच्या नावावर करून घेतले होते। नंतर ते नाव आम्ही आक्षेप देऊन सुनावणी आणखी कमी केले। नंतर पुन्हा तेच मुद्दा दुसऱ्या सावत्र भावाच्या मुलानं लक्षात घेऊन डुप्लिकेट मृत्यूपत्र तयार करून नगरपालिकेमध्ये नाव लावले व ते नाव आम्ही नगरपालिकेमध्ये आक्षेप देऊन कमी केले। आणि नेमकं ही तुमची जागा इथं आहे आणि तुमची जागा दुसऱ्याच्या नावावर बनावट कागदपत्राच्या आधारे करण्यात आली, हे तुम्हाला कसं समजलं, त्याबद्दल काय सांगाल? ते आम्हाला नगरपालिकेत गेल्यानंतर सांगितलं लोकांना की असं झालं आहे, बाळासाहेब तुकाराम जोगडे यांनी नाव लावून घेतलं आहे। मग आम्ही आक्षेप देऊन ते नाव सुनावणी आणखी कमी केलं आहे। या ठिकाणी आत्ताच श्रीकृष्ण जोगडे हे की मूळ या जागेचे वारस आहेत, त्यांनी सांगितलं आपल्याशी ते बोललेत की जे बनावट कागदपत्राच्या आधारे ही जागा
नावची करून घेतली होती आणि ही दुसऱ्यांना विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माजलगावच्या प्रहार जनशक्ती पक्षानं या प्रकरणात हात घातल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. आणि या प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष आपल्यासोबत आहेत, गोपाळ पैजणे. यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत. नेमकं त्यांनी हे प्रकरण कसं हँडल केलं आणि कशा प्रकारे हे बाहेर काढलेलं आहे. पैजणे साहेब, मला सांगा, हे प्रकरण तुमच्याकडे कशा पद्धतीनं आलं आणि तुम्ही हे प्रकरणाची कशी पूर्णत्वास नेलं तुम्ही? जिथं अन्याय होतो तिथं प्रहारचं कामच आहे. बच्चूभाऊंनी आम्हाला शिकवण दिलेली की जिथं अन्याय होईल तिथं प्रहार करायचं आपलं कामच आहे. तर त्यानिमित्तानं आमच्याकडं हे जे श्रीकृष्ण जोगडे आहेत, ह्यांचे चिरंजीव हे पदाधिकारी आहेत आमच्या पक्षाचे, युवकचे तालुका उपाध्यक्ष आहेत. त्या निमित्ताने आम्ही ह्यांचं नगर परिषदमध्ये आम्ही विचारणा केली किंवा ह्या जागेचं काय झालं आहे. तर या जागेचं तुळशीराम जोगडे जे आहेत, श्रीकृष्ण तुळशीराम जोगडे हे मूळ मालक आहेत. पण नगर परिषद मुख्य अधिकारी भोसले यांनी निवृत्ती जोगडे यांचं नाव कमी करून पुन्हा नंतर दुसऱ्या मुख्याधिकारी यांनी राजाराम धोंडीराम जोगडे यांचं नाव कमी करून मूळ जे मालक आहेत राजाराम धोंडीराम जोगडे यांचं नाव कायम केलं आहे. पण यामध्ये जे बाळासाहेब तुकाराम जे जोगडे आहेत यांनी बनावट कागदपत्रा आधारे नगर परिषदच्या काही कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला हाताशी धरून त्यांनी शपथपत्र तयार करून नगर परिषदमध्ये बनावट नाव लावलं त्यांचं स्वतःचं. ते नाव आम्ही गेल्या वर्षी उपोषण करून 2 दिवस उपोषण केलं आम्ही. उपोषण करून ते नाव आम्ही सुनावणीला घेतलं. सुनावणीला घेतल्यानंतर सुनावणीच्या दरम्यान मुख्याधिकाऱ्यांना लक्षात आलं की बाबा हे नाव बनावट आहे, हे बॉन्ड बी डुप्लिकेट आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते नाव रद्द केलं. रद्द केल्याच्या नंतर नगर परिषदेनं ते नाव रद्द केलं 8 तारखेला रद्द केल्याच्या नंतर 8 ऑगस्ट 2025ला हे नाव रद्द केलं. रद्द केल्याच्या नंतर जे बाळासाहेब तुकाराम जोगडे यांनी नगर परिषदमधून ना हरकत व पी टी आर ही नगर परिषदची आहे, पण ना हरकत जे आहे त्यांनी बनावट सही शिक्क्याचं तयार केलं आणि रजिस्ट्री केली. पण ती कोण नगर परिषदला लागल्याच्या नंतर नगर परिषदनं ते नाव रजिस्टरला एक पत्र काढलं की बाबा ह्या मालमत्ता क्रमांकाचं जर खरेदी विक्री जर आले दस्त करायला तर हे नाव ह्याला जे संचिका आहे ना हरकत आणि PTR यांची फेरतपासणी करण्यात यावी. 8 तारखेला त्यांनी पत्र काढलं. पण सहदुयंबक निबंधक चौधरी यांनी काय केलं की ते पत्राची शहानिशा न करता त्यांनी ती रजिस्ट्री 15 तारखेला प्रल्हाद होके यांच्या नावाने केली. ह्याच्यामध्ये कोणत्या 15 तारखेला नेमकं? 15/9च्या तारीख आहे 2025 रोजी. 2025च्या आधी काय. हां बरं, जे रजिस्टर ऑफिस आहे त्यांनी काही पत्र वगैरे काढलं का पोलीस स्टेशनला यांची कंप्लेंट वगैरे काय दाखल करून घ्या म्हणून, याबद्दल काय सांगा? रजिस्टरनी पत्र काढलं आहे. दुय्यम चौधरी यांनी पत्र काढलं आहे की ह्याला पोलीस स्टेशनला की या संदर्भात पोलीस स्टेशनला शहर पोलीस स्टेशन माजलगाव यांना पत्र काढलं की हे बनावट कागदपत्र आधारे यांनी नाव लावलेलं आहे आणि ह्यांनी गुन्हा केलेला आहे, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे म्हणून केलेलं आहे. पण माननीय शहर पोलीस स्टेशन सूर्यतळ साहेब यांनी कोणत्या प्रकारची यामध्ये दखल घेतलेली नाही. 29 तारखेला 29/12ला हे पत्र आलेलं आहे. पण आज 10 ते 12 दिवस झालेत तरी बी सूर्यतळ साहेब यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. याच्यामध्ये आम्हाला सूर्यतळ साहेबावर शंका येत आहे की यांनी याच्यामध्ये काही मिलीभगत केली आहे का काय. खरोखरच माजलगावमध्ये पाहिलं गेलं, माजलगाव शहरामध्ये भूमाफियांचा सुळसुळाट या ठिकाणी सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागेवर स्वतःचाच ताबा तयार करून ती जागा हडप करण्याचा डाव या ठिकाणी माजलगाव शहरामध्ये भूमाफियाकडून होत असल्याचं दिसून येत आहे. आणि जे आज आपण माजलगावच्या मोंड्यामध्ये उभे आहोत ती मूळ जागा 30/60 हे एवढं क्षेत्र हे श्रीकृष्ण जोगडे हेच वारसानं हक्कदार आहेत. हे कागदोपत्री तपासल्यानंतर निदर्शनास येत आहे. आणि
माजलगावच्या रजिस्टर ऑफिसनं माजलगाव शहर पोलीस ठाण्याला संबंधितावर यामध्ये जे जे काही अडकलेले लोक आहेत त्या संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचं देखील पत्र काढलेलं आहे, परंतु माजलगाव शहर पोलीस स्टेशननं संबंधितांवर गुन्हे दाखल अद्यापही केले नाहीत. नेमकं का व कशासाठी हेही कारण अद्यापही समजलं नाही का यांची देखील पोलीस प्रशासन आणि रजिस्टर ऑफिस किंवा इतर जे या भूमाफियामध्ये ज्यांचा हात आहे यांच्याशी लागे बाधे तर नाहीत का केवळ मलिदा लाटण्यासाठी लागे बाधे हाताशी धरून ह्या गोष्टी करोडो रुपयांची प्रॉपर्टी त्यांना हस्तगत करायची आहे का, यावरूनच हे सिद्ध होत आहे. लोकमंच मराठीसाठी राजरतन डोंगरे, बीड.